नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी तर आता आहे शेतामध्ये. तर तुम्हाला माहीत तर असेल की आता पीक पाहणी सुरू झालेली आहे. तर मी तुम्हाला पीक पाहणी कशी करायची आहे पूर्ण ए टू झेड सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आले असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा. पीक पाहणी कशी करायची, कशी पीक विमा टाकायचा, कसं मोबाईल नंबर, कशी माहिती भरायची, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार. तर सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला आपल्या प्ले स्टोअर ॲप्लिकेशनला ओपन करून घ्यायचं आहे आणि तिथं तुम्हाला सर्च करायचं आहे पीक पाहणी न्यू व्हर्जन 2026. पीक पाहणी न्यू व्हर्जन 2026 इथं आलेलं आहे. इथं तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं. मी डाउनलोड केलेलं आहे. मी याला ओपन करते आणि इथं तुम्हाला आपलं खातेदाराचं नाव निवडायचं आहे. जसं माझं इथं पहिलेपासूनच टाकलं आहे, जसं मी निवडते आणि तुम्हाला ह्या हिरव्या ॲरोवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्हाला 5-6 ऑप्शन दिसणार. बांधावरची झाडे जसे नोंदवू शकता तुम्ही, गावाचे खातेदारांनी पीक पण पाहू शकता, पीक माहिती पण मिळवू शकता. तुम्हाला धान पीक करायचं आहे तर पीक माहिती नोंदवा या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. आणि सर्वप्रथम तुम्हाला पिकाची माहिती पहा ह्या ऑप्शन इथं दिसतो तुम्हाला. आणि इथं तुम्हाला पीक पेरणी माहिती हा पण ऑप्शन दिसतो. तर सर्वात अगोदर इथं खातेदाराचं नाव आलेलं आहे. मी इथं सिलेक्ट करून घेतलं आहे. इथं तारीख पण आलेली आहे, जसं की 13 तारीख आहे आजची. तर आज इथं ऑप्शन आलेलं आहे मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हाला इथं खाते क्रमांक निवडायचा आहे. खाते क्रमांक तुमचं टाकायचं आहे, जे असेल ते. माझं आहे, मी इथं टिक करते. गट क्रमांक टाकायचा आहे आणि इथे हंगाम निवडायचा आहे आणि त्यानंतर पिकाचा वर्ग टाकायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तुम्हाला पिकांची झाडाची नावे नोंदवायची आहे. तुम्हाला पिकाचे प्रकार निवडायचा आहे. पिकाची झाडाची नावे नोंदवायची आहे. इथं धान आलेलं आहे ऑप्शन मित्रांनो. इथं तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथं पूर्ण क्षेत्र आर या ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचं आहे. जसे की तुमचे ऑप्शन 0.4000 आर हे आलेलं आहे. जलसिंचनाचे साधने पण तुम्हाला निवडायचं आहे. जसे की तुमच्या इकडे तलाव असणार, विहीर, कोणाकोणाचे बोर असणार, त्यांनी बोर, विहीर असे टाकून घ्यायचं आहे. कुणाचे सरकारी कालवा असेल ते पण टाकायचे, कुणाचे खाजगी कालवा असेल ते टाकायचे आहे आणि कुणाचे तलाव असेल तर ते टाकायचे. माझं तलाव आहे तर मी हे तलाव या ऑप्शनवर क्लिक करते. सिंचन पद्धती टाकायचं आहे तुम्हाला. तुमचं ठिबक सिंचन, तुषार सिंचन, प्रवाही सिंचन, अन्य प्रकार सिंचन तसं तुम्हाला टाकायचं आहे. तर इथे ठिबक सिंचन या ऑप्शनवर ठिबक असेल तर ठिबक क्लिक करायचं आहे आणि लागवडीचा दिनांक इथं तुम्हाला टाकायचा आहे. तारखेला जसं रोपलं झालं तर ते आपल्याला तारीख टाकायचं आहे आणि ओकेवर क्लिक करून घ्यायचं आहे. इथं काय लिहिलं आहे, किमान आधारभूत किमान योजनेअंतर्गत विक्रीसाठी धान नोंदणी करायची आहे का. तुम्हाला धान नोंदणी करायची आहे, गोडाऊनला द्यायचं सरकारी, तर इथं होय ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे आणि पुढे जा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. वर थोडं स्लो चालते त्याच्यामुळे हे वाट पाहावे लागणार तुम्हाला. तुम्हाला इथं एक छायाचित्र निवडून घ्यायचं आहे. भौगोलिक नकाशा उपलब्ध नाही म्हणत आहे तर इथं तुम्हाला ठीक आहे या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि इथं आपले एक फोटो टाकून घ्यायचा आहे. इथं तुम्हाला लाईव्ह या ऑप्शनवर फोटो क्लिक करून घ्यायचा आहे. मी तर आता शेतामध्ये तर फोटो नाही टाकू शकत. तुम्हाला लाईव्ह ऑप्शनमध्ये जायचं आहे. लाईव्ह शेतामध्ये जाऊन फोटो क्लिक करून घ्यायचा आहे आणि ओके ऑप्शन येऊन जाणार, तर अपलोड करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा आणि चॅनलला सर्वप्रथम आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब. तुमचं कमेंट काय आहे ते नक्की सांगून घ्या. धन्यवाद.